वारंवार ही मांडणी करत होतो की मराठा समाजाला आरक्षण हे 3 प्रकारे देता येईल। एक खरं म्हणजे चांगला मार्ग होता की केंद्राने जे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वांना, आता सर्वांना म्हणत असताना जातीचं आरक्षण असणाऱ्यांना त्यात जाता येत नाही, त्यामुळे ते प्युअरली मराठा, ब्राह्मण, लिंगायत, समजा जैन किंवा शीख अशांसाठीच 10% राखीव राहिलं। 3 वर्षाचा रेकॉर्ड असा होता की ते 8.5%, 9%, 8.5%, 9% मराठा समाजाला मिळत होतं। आता असे प्रश्न उपस्थित केले गेले की बा तुम्हाला हे मराठा कसे कळले? आता हे सोपं आहे ना की आडनावावरून कळतं, 1% किंवा अगदी एखाद नाव मागे पुढे होईल, पण तो खरा मार्ग होता कारण ते रिझर्वेशन सुप्रीम कोर्टामध्येही टिकलं। त्यामुळे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांनाच आरक्षण मिळणार, प्रामुख्याने ओबीसीला सुद्धा, आणि नव्याने जे दिलं माननीय एकनाथजींनी SC-BC जे माननीय देवेंद्रजींनी दिलं होतं, म्हणजे 8 लाख हे निकष सगळ्यांना लागलाच। मग आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्ये केंद्रातल्या नोकऱ्या पण होत्या, राज्यातल्या नोकऱ्या पण होत्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सुप्रीम कोर्टात टिकलं होतं। पण माझ्यावर टीका केली गेली की तुम्हाला मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं नाही। मग ठीक आहे, माननीय एकनाथजींनी 2.5 कोटी जणांचा सर्वे करून 30 तारखेला मराठा समाजाला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना मराठ्यांना 10% शिक्षणातल्या नोकरीचं आरक्षण दिलं। आता ते देताना ते जातीवरचं आरक्षण झाल्यामुळे आता 10% आर्थिक मागासाचं केंद्रीय आरक्षणाला मराठा समाज एलिजिबल नाही। आता हे आपण विचारपूर्वक मराठा समाजाने ठरवलं असं म्हणायला हरकत नाही, किंवा माहिती नव्हतं आता काही करता येणार नाही। आता 10% मिळालं आहे, म्हणजे तिकडे 8.5% मिळत होते, ते 10% मिळालं, ते सुप्रीम कोर्टात टिकलं। ह्याच्या कोर्ट कचेऱ्या चालतील, परंतु हे टिकेल कारण सुप्रीम कोर्टाने फेटाळताना जे ऑब्जेक्शन घेतले ते सगळ्याचा विचार केला। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना माझं आव्हान असं आहे की तुम्ही कशासाठी आता रस्ता रोको करताय का? मुख्यमंत्री म्हटले की मी नोटिफिकेशन मागे घेतले म्हणून, नोटिफिकेशनची प्रक्रिया सुरू आहे, तुम्ही रस्ता रोको सुरू केला, मुलांच्या परीक्षा आहेत, लग्नसराई आहेत, आजारी पडणाऱ्या पेशंटना जायला अडचण येते आहे। त्यामुळे अशा प्रकाराने काहीतरी गैरसमज करून घेण्यात पॉईंट नाही। 10%चं SC-BC मिळालेलं आहे, त्यामुळे 10%चा आर्थिक मागास गेलेला आहे, आणि कुणबी दाखले मिळत राहणार आहेत। 67च्या आधीचा पुरावा लागतो, ज्याच्याकडे त्याला मिळेल, त्याच्या सगळे सोयऱ्यांना मिळेल। त्या सगळे सोयऱ्याची व्याख्यासुद्धा नोटिफिकेशनमध्ये केली आहे, ती व्याख्या वाचली आहे, तुम्ही मान्य केली आहे, आणि मग तुम्ही गावाकडे परत गेले। समजून सांगितलं जात नाही का जरांगे ज्या पद्धतीनं प्रश्नाला बसले, ज्या पद्धतीनं मी आता जसं समजावून सांगितलं तसं 1422 वेळा समजावून, म्हणजे थोडक्यात किती वेळा सांगायला तयार आहोत, पण समजूनच घ्यायचं नाही ठरवलं तर म्हणजे मी आरोप करत नाही की याने समजून घ्यायचं ठरवलं नाही, पण मग या ना, मी वारंवार एक प्रस्ताव तुमच्या माध्यमातून मांडला की तुम्ही 10 तुमचे कायदे, कधी महिना 2 महिन्यापूर्वी मांडला, तुम्ही 10 तुमचे कायदेशीर तज्ज्ञ पाठवा, सरकार त्यांचे 10 कायदेशीर तज्ज्ञ घेऊन बसेल, करा वाटाघाटी। कायद्याच्या चौकटीच्या बाहेर काही नाही करता येत बाबा, मुख्यमंत्र्यांना करता येत नाही, पंतप्रधानांना करता येत नाही, सदनं कशाला झाली, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, त्यामुळे कायदा विधानसभा, विधान परिषद करायला लागतो, तो केला आता 10%चा। आता कुणबी आणि सगळे सोयरेचा कायदा नव्याने करावा लागत नाही, त्याचं केवळ नोटिफिकेशन फायनल झालं की ते विधानसभा, विधान परिषदेला अवगत करावं लागतं, म्हणजे दाखवावं लागतं, म्हणजे माहिती करून द्यावं लागतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।